महिना उलटला तरी मुलगा बेपत्ता. आईच्या काळजाचे ठोके वाढले. तळेगाव दाभाडे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. पश्चिमेतील वनिता संजय पोटे यांचा मुलगा मितेश पोटे हा 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नालासोपाऱ्यातील घरातून बाहेर पडला. तो तळेगाव दाभाडे येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 4थ्या वर्षाच्या प्रवेश फॉर्म भरण्यासाठी तो जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. सकाळी 5:30 वाजता नालासोपाऱ्यातून सुटून बोरिवली सुखरवाडी बसस्थानकात येऊन तिथून शिवशाही बसने पुण्याकडे प्रयाण केले. बसमधून तो वाकड येथील जिंजर हॉस्पिटलजवळ उतरल्याचे समजते. त्यानंतर मात्र तो अद्याप घरी पोहोचलेला नाही. या प्रकरणी कुटुंबियांनी अनेक ठिकाणी चौकशी केली, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे अखेर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार क्रमांक 0047 नोंदविण्यात आली आहे. CDR व CCTVच्या आधारे शोध मोहीम जलद गतीने राबवावी, अन्यथा महत्त्वाचे पुरावे नष्ट होऊ शकतात, असा सवाल मितेशची आई वनिता पोटे यांनी केलाय.